दफा आएगा दिल में मेरी राहतों की खुशी मेरे रोम रोम में तू है। जय शिवराय मित्रांनो। तर मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे की इंस्टाग्राम रील्सवरती राधाकृष्णाच्या ज्या काही रील आहेत त्या खूप जास्त व्हायरलमध्ये असतात आणि त्यातलीच एक मित्रांनो जी काही रील आहे ती व्हायरलमध्ये चालू होती। त्याच टॉपिकवरती आपण आपला आजचा व्हिडिओ घेऊन आलोय। तर मित्रांनो हा जो काही व्हिडिओ तुम्ही डेमोमध्ये बघितला तो तुम्ही जस्ट एका क्लिकमध्ये बनवू शकताय। फक्त तुम्हाला आपला आजचा जो काही व्हिडिओ होणार आहे 1-2 मिनिटाचा तो तुम्हाला शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। तर मित्रांनो हा व्हिडिओ बनवण्यासाठी तुम्हाला VN ॲप्लिकेशनची गरज पडणार आहे। जो काही VNचा कोड आहे तो मी तुम्हाला प्रोव्हाइड केला आहे। तर सर्वात अगोदर आपलं जे काही VNचं ॲप्लिकेशन आहे त्याला ओपन करायचं आहे। ओपन केल्यानंतर वरती जो काही QRचा तुम्हाला म्हणजे स्कॅनरचा ऑप्शन दिसतोय या स्कॅनरवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर हा जो काही गॅलरीचा ऑप्शन आहे यावरती क्लिक करायचं आहे। जो काही तुम्हाला मी VNचा कोड या ठिकाणी प्रोव्हाइड केला आहे तो कोड तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे। सिलेक्ट केल्यानंतर या प्रकारे तुमच्यासमोर टेम्पलेट येऊन जाणार आहे। आता मित्रांनो सिंपली खाली जे काही यूज टेम्पलेटचा ऑप्शन आहे यावरती क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर आता तुम्ही गॅलरीमधनं तुमची गॅलरी ओपन होईल। त्यामध्ये तुम्ही ज्या फोटोचा व्हिडिओ या ठिकाणी बनवणार आहे तो फोटो तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे। हा जो काही व्हिडिओ आहे तो मित्रांनो तुम्ही मुलं किंवा मुली दोघं असेल तर कोणीही बनवू शकताय, म्हणजे असा काही विषय नाही। तर आता ते ज्या फोटोचा मी व्हिडिओ बनवणार आहे तो फोटो इथे सिलेक्ट करतो। फोटो सिलेक्ट केल्यानंतर आता मित्रांनो इथे तुम्हाला नेक्स्टचा जो काही ऑप्शन आहे यावरती क्लिक करायचा आहे। नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर आपला जो काही व्हिडिओ आहे तो व्हिडिओ तयार होईलच। फक्त आता तुम्हाला वरती शेअरवरती क्लिक करायचं आहे। तिथे ॲटो असेल तिथे मॅन्युअलवरती क्लिक करा। जे काही रिझोल्युशन आहे ते ज्या प्रकारे तुम्हाला स्क्रीनवरती दिसतंय त्या प्रकारे ठेवून एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला सेव्ह करून घ्यायचा आहे। व्हिडिओला सेव्ह करून घेतल्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला डनवरती क्लिक करायचं आहे। डनवरती क्लिक केल्यानंतर आधी तिथे तुम्हाला जो काही प्लसचा की दिसत्या यावरती क्लिक करायचं आहे। न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि न्यू प्रोजेक्टवरती क्लिक केल्यानंतर आता मित्रांनो जो काही व्हिडिओ तुम्ही एक्सपोर्ट केलेला असणार आहे आत्ता तो व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे। नंतर नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे। नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर आता मित्रांनो इथे जे काही सॉन्ग असणार आहे ते सॉन्ग आपल्याला ॲड करायचं आहे। त्यासाठी इथे जे काही ऑडिओचं ऑप्शन आहे यावरती क्लिक करायचं आहे। म्युझिकवरती क्लिक करायचं आहे आणि ते माय म्युझिकवरती क्लिक करून आता मित्रांनो एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम व्हिडिओचा जो काही ऑप्शन आहे यावरती क्लिक करायचं आहे आणि ओकेवरती क्लिक करून आता मित्रांनो मी तुम्हाला जे काही सॉन्ग प्रोव्हाइड केले आहे ते मी प्ले करू शकतो। तर या प्रकारे एक व्हाईट व्हिडिओ दिला आहे त्यामध्ये आपलं सॉन्ग आहे। तर सिंपली इथे सेववरती क्लिक करायचं आहे। सेववरती क्लिक केल्यानंतर आता इथे आपले जे काही मी चॅनलचं नाव टाकून घेतो, तुम्ही जे काही तुम्हाला वाटेल ते नाव या ठिकाणी टाकून तुम्हाला ओकेवरती क्लिक करा आणि ज्या फोल्डरमध्ये सॉन्गला सेव्ह करायचं आहे ते फोल्डर तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे। आता माय म्युझिकमध्ये मी सॉन्ग इथे सेव्ह केले तर सिंपली माय म्युझिकवरती क्लिक करायचं आहे। जे काही सॉन्ग तुम्ही इथे हे केलं असणार आहे म्हणजे काय सेव्ह केले ते सेव्ह तिथे यूज तुम्हाला ऑप्शन दिसतोय या यूजवरती क्लिक करायचं आहे। यूजवरती क्लिक केल्यानंतर खाली ओकेवरती क्लिक करायचं आहे। ओकेवरती क्लिक केल्यानंतर आपले जे काही सॉन्ग असणार आहे ते सॉन्ग येऊन जाईल। फक्त आता मित्रांनो जे काही लास्टला एंडिंग पार्ट आहे तो तुम्हाला कट करायचा आहे आणि कट केल्यानंतर सिंपली शेअरच्या बटनवरती क्लिक करून हा जो काही व्हिडिओ आहे तो व्हिडिओ तुम्हाला गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचा आहे।